ऑनलाईन अर्निंग करण्याच्या नवीन संधींबद्दल आपण माहिती घेत आहोत. त्यात आपण आज पाहणार आहोत की व्ही कमिशनला तुम्ही कसं जॉईन करू शकता. भारतातलं एक असं अफिलिएट नेटवर्क जे सर्वात जास्त फास्टेस्ट ग्रोईंग आहे आणि चांगलं आहे, ज्याच्यातून तुम्ही तुमचं चांगली कमाई करू शकता. तर अशा या नेटवर्कची आपण आज माहिती घेणार आहोत. तुम्ही कसं जॉईन करू शकता, त्याच्यातून काय काय त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत, तुम्ही कसं साईनअप करू शकता, ह्या सर्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला पाहूया की व्ही कमिशन जे भारतातलं एक चांगलं अफिलिएट नेटवर्क आहे, तुम्ही जॉईन करून तुमचं ऑनलाईन अर्निंग कसं वाढवू शकता त्या संदर्भात आपण आज माहिती बघतोय. तर चला पाहूया व्ही कमिशन संदर्भात माहिती. डिजिटल मार्केटिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिफंडो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण जाणून घेणार आहोत की व्ही कमिशन काय आहे. व्ही कमिशन हे भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय अफिलिएट नेटवर्क तुम्ही याला म्हणू शकता. आणि हे अफिलिएट नेटवर्कमध्ये CPA ऑफर म्हणजे कॉस्ट पर ॲक्वेजिशन असलेले ऑफर्स तुम्हाला इथे जास्त मिळतात. 2008मध्ये स्थापित झालेले जवळजवळ 14,000पेक्षा जास्त अफिलिएट्स आहेत भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर असलेले अफिलिएट्स नेटवर्कमध्ये. ह्या जवळजवळ 150पेक्षा जास्त ब्रँडसाठी अफिलिएट करू शकतात. यांच्याकडे 150पेक्षा जास्त ब्रँड आहेत ज्यांचं तुम्ही ॲफिलिएट करू शकता. व्ही कमिशन ही एक नावाजलेली कंपनी आहे आणि एक चांगलं सपोर्ट करणारी ॲफिलिएटला अशी कंपनी आहे ज्याच्यात तुम्ही जॉईन करून तुमचं अर्निंग तुम्ही वाढवू शकता. तर आता आपण पाहूया की व्ही कमिशनजवळ कोणकोणते ॲडव्हर्टायझर आहेत ज्यांचे आपण ॲफिलिएट किंवा त्यांची मार्केटिंग आपण करू शकतो. मिंत्रा आहे जे एक चांगलं ब्रँड आहे, अलीएक्सप्रेस आहेत, हे सगळे मोठे ब्रँड्स आहेत. तुम्ही इंडियामधले बघितलं तर मिंत्रा आहे, फ्लिपकार्ट्स आहे, Amazon.in आहे, अजय आहे, त्यानंतर कतार एअरवेज इथं आहे, मेक माय ट्रिप आहे, फायवरची सुद्धा करू शकता, होस्टगेटर आहे, टाटा AIG आहे, कोटक लाईफ आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे फक्त काही आहेत, याच्यापेक्षा जास्त आहेत. जवळजवळ 150च्या वरती अफिलिएट्स आहेत, ज्याच्या जवळजवळ 150च्या वरती ॲडव्हर्टायझर्स आहेत, त्यांचे आपण अफिलिएट करू शकतो. तर तुम्ही समजू शकता की इंडियातलं एक चांगलं अफिलिएट नेटवर्क हे आहे व्ही कमिशन आणि त्याचे आपण चांगली मार्केटिंग करून आपलं अर्निंग करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन्स मिळतात, त्यामुळे आपल्याला चांगली अर्निंग करण्याचं संधी भेटते. तर आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की ह्यांचे जे ॲफिलिएटच्या स्टेप्स कशा असतात किंवा नॉर्मली ज्या अफिलिएट्स वर्क होतात त्याच्या स्टेप्स कशा असतात. तर पहिली स्टेप्स असते की ॲफिलिएट प्रोडक्ट तुम्ही ज्या तुमच्या वेबसाईटवरती ॲड करता, त्याच्यानंतर तुम्ही युजरने जर क्लिक केलं तर युजर रिडायरेक्ट होतो जे ॲफिलिएट ॲडव्हर्टायझर वेबसाईट आहे त्याच्यावरती. त्यानंतर युजर तिथून परचेस करतो, ॲफिलिएट मार्केटर त्याचे रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन्स करतो आणि कंपनी त्याचं व्हॅलिडेट केल्यानंतर म्हणजे व्ही कमिशनच्या जे टाईप्स कंपनी आहेत त्यांनी व्हॅलिडेट केल्यानंतर ॲफिलिएटचं कमिशन तुम्हाला अर्न होतं. जवळजवळ ही नॉर्मल प्रोसेस आहे, त्याप्रमाणेच जे अफिलिएट सर्व वर्क होतात आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं अर्निंग वाढवू शकता. व्ही कमिशनला साईनअप करण्यासाठी किंवा जॉईन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती माहिती लागते त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. तुम्हाला पब्लिशर म्हणून साईनअप करायचं आहे, तुमचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे, ईमेल ॲड्रेस असणं गरजेचं आहे, तो बी तुमचा वेबसाईटचा ईमेल ॲड्रेस असेल तर खूपच चांगलं. फोन नंबर आहे, वेबसाईट डिटेल्स लागतात, बँक अकाउंट डिटेल्स लागतात. जास्तीत जास्त तुम्हाला हे महत्त्वाच्या गोष्टी लागतात जेव्हा तुम्ही साईनअप करत असता, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे. बँक अकाउंट डिटेलमध्ये तुम्हाला बँक नेम, तुमचा बँकचा ॲड्रेस, तुमचा IFSC कोड, अकाउंट नंबर, या सर्व गोष्टी लागतात तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही साईनअप करत असाल त्यावेळेला. तर तुम्हाला अफिलिएटला साईनअप करायचं असेल तर तुम्ही कुठं करू शकता. इथे अफिलिएट साईनअप हे दिलेलं ऑप्शन, त्याच्यानंतर इथं पण तुम्ही करू शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला पब्लिशर हे क्लिक करायचं आहे. पब्लिशर म्हणजेच अफिलिएटसाठी जे जॉईन होतात त्यांना पब्लिशर सिलेक्ट करावं लागतं. पब्लिशर असता तुम्ही, अफिलिएट म्हणजे तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही अफिलिएटचे प्रोडक्ट्स दाखवत असता, त्यामुळे तुम्ही पब्लिशर असता. त्यामुळे हे सिलेक्ट करायचं आणि ते सिलेक्ट केल्यानंतर आपण ह्या फॉर्मवरती येतो. इथे आपल्याला काही डिटेल्स भरावी लागते. जसं पहिल्यांदा आहे अकाउंट टाईप्स. आपल्याला आपलं जे नाव असेल, इंडिव्हिज्युअल असेल, प्रोप्रायटरशिप असेल, पार्टनरशिप किंवा एखादी कंपनी असेल तर ते आपल्याला डिटेल यायचं आहे. जसं इथं इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही नाव देऊ शकता, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि इथे ईमेल ID द्यायचं. इथं तुम्हाला जीमेलचा ईमेल ID द्यायचं नाही. जास्तीत जास्त जीमेलचे ID दिले तर तुमचं रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं डोमेन नेम असलेले ईमेल ID इथं द्यायचं आहे, तो तुम्हाला देणं इथं महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड द्यायचा आहे इथे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे.
आणि ॲड्रेस लिहायचा आहे. तुमचा जो ॲड्रेस असेल, तुमच्या बँक अकाउंटवरती जो ॲड्रेस असेल तोच लिहिला तर योग्य, किंवा तुम्ही एखादी कंपनी असेल तर कंपनीचा ॲड्रेस इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर कंट्री लिहायचं आहे तुम्हाला, जी आपली इंडिया आहे हे सिलेक्ट करायचं आहे याच्यामधून. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे इथे. अशा प्रकारे तुम्ही स्टेट सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सिटी आहे, झिप कोड आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि फोन नंबर द्यायचा आहे. त्यानंतर इथं गुगल टॉकचं तुम्ही डिटेल्स देऊ शकता, इथं युजर नेम. त्यानंतर त्यांनी काही प्रश्न म्हणजे तुमचे ट्रॅफिक कसं येतं तुमच्या वेबसाईटवरती, किंवा त्यांनी जर एखादा अफिलिएट प्रोडक्ट दिलं तर तुम्ही कसं मार्केटिंग करू शकता. या फॉर्ममधला सगळ्यात महत्त्वाचा जर भाग कोणता असेल तर तो आहे ट्रॅफिक डिटेल्स. तुम्हाला हे इथं मेन्शन करायचं आहे की तुम्ही कशाप्रकारे अफिलिएट करू शकता, किंवा तुम्ही कसे तुमच्याकडे ट्रॅफिक येतं त्या ट्रॅफिकला कन्वर्ट करून तुम्ही अफिलिएटचं इन्कम किंवा अफिलिएटसाठी बिझनेस आणून देऊ शकता. तर पहिली जी मेथड आहे की तुम्हाला वेबसाईट आहे हे म्हणून सांगायचं आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची तुमची वेबसाईट आहे, ब्लॉगिंग आहे, रिव्ह्यू आहे, पोर्टल आहे, किंवा अफिलिएट नेटवर्क किंवा अफिलिएटची तुमची एखादी वेबसाईट असेल, कूपन वेबसाईट असेल, कॅशबॅकची वेबसाईट असेल, किंवा कंपॅरिझन वेबसाईट असेल. तर अशा प्रकारची तुमची जी कोणती वेबसाईट असेल ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तुमचं हे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं URL द्यायचे आहे आणि मंथली युनिक व्हिजिटर सांगायचे आहेत. 50,000च्या आत आहेत का, 50,000 ते 1,00,000च्या आत आहेत का, 1,00,000 ते 5,00,000, 5,00,000 ते 10,00,000 पर्यंत आणि 10,00,000च्या वरती. हे जे मंथली व्हिजिटर तुमचे किती आहेत ते इथे तुम्हाला सांगायचं आहे. 50,000च्या बिलो असेल तर 50,000 बिलो असं सिलेक्ट तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे की इथे तुम्हाला प्रमोशनल मेथड तुम्ही आणखी दुसरी कोणती देता. PPC तुम्ही सांगू शकता की मी PPC ॲड करतो, त्याच्यामध्ये तुमच्या जे गुगल किंवा बिंग्स किंवा फेसबुक हे जे नेटवर्कवरती तुम्ही ॲड करत असाल तर ते तुम्ही सांगू शकता, जेणेकरून तुम्हाला थोडं मदत होऊ शकते. त्याच्यानंतर आहे ईमेल मार्केटिंग. जास्तीत जास्त PPC मार्केटिंगवरती तुम्ही कमी भर दिलेलं चांगलं आहे. ईमेल मार्केटिंग तुम्ही देऊ शकता की तुम्ही जे ईमेलचा डाटाबेस आहे तुमच्याकडे, ईमेल्समध्ये एवढे बिलो 50,000 पर्यंत ईमेल लिस्ट असेल किंवा हे असेल ते तुम्ही देऊ शकता. ईमेल डाटाबेस कोणत्या टाईपचा आहे, सिंगल ऑप्ट इन, डबल ऑप्ट इन. सिंगल ऑप्ट इन म्हणजे एखाद्या याने ईमेल ॲड केलेले आहे तो सबस्क्रायबर झालेला आहे. डबल ऑप्ट इन म्हणजे काय की ज्या वेळेला त्यांनी ईमेल ॲड केलेला आहे तर त्याला एक कन्फर्मेशन ईमेल झाली जाते आणि त्यांनी जे अप्रूव्हल केलं तरच तो सबस्क्रायबर होतो. तर तुम्हाला अशा प्रकारचा कोणता डाटाबेस आहे तुम्हाला इथे पूर्ण माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर मीडिया बाईंग्स तुम्ही माहिती देऊ शकता की तुम्ही एखाद्या आर्टिकल लिहिण्यासाठी किंवा एखाद्या वेबसाईटवरती माहिती तुमच्या वेबसाईटबद्दल सांगण्यासाठी मीडिया बाईंग करत असाल तर ते तुम्ही इथं देऊ शकता. मेन महत्त्वाचे हे जे 3 आहेत ते तुम्ही याच्यात लिहू शकता. मोबाईल्स मार्केटिंगमध्ये तुम्हाला काय लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, पण जास्तीत जास्त वेबसाईट आणि ईमेल हे 2 तरी ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. PPC नाही सिलेक्ट केला तरी चालतो, कारण PPCमध्ये हे दर्शवतं की तुम्ही पेड ट्रॅफिक आणताय आणि पेड ट्रॅफिकला अफिलिएट जास्त अप्रूव्हल मिळत नाहीत. त्यामुळे वेबसाईट आणि ईमेल मार्केटिंग तुम्ही याच्यात निर्धारित करू शकता. त्यानंतर आहे ब्रीफ डिस्क्रिप्शन युअर कंपनी, वेबसाईट ट्रॅफिक अँड सोर्स. हे जे 50 वर्डचं मिनिमम दिलेलं आहे तुम्ही जास्तीत जास्त लिहायचं आहे. कमीत कमी 100 ते 150 किंवा जास्तीत 200 वर्डपर्यंत तुम्ही इथं लिहू शकता. या ब्रीफ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी पॉईंट म्हणजे हे लिहायचं आहे की तुम्ही कसं ट्रॅफिक आणू शकता किंवा तुमच्याकडे कसं ट्रॅफिक येतं आणि तुम्ही कोणकोणते टेक्निक्स वापरता याच्यामध्ये की जेणेकरून तुमचं वेबसाईटचं ट्रॅफिक मंथली वाढत जात आहे. तर ह्या सर्वांची माहिती तुम्हाला लिहायचं आहे. जसं तुमचं फेसबुक पेज असेल तर तुम्ही सांगू शकता की वेबसाईटबरोबर माझं फेसबुक पेज आहे, माझे दुसरे चॅनल नेटवर्क्स आहेत, तिथून मला ट्रॅफिक येतं. तर अशा प्रकारे एक स्ट्रॅटेजिकली माहिती तुम्हाला थोडी बहुत द्यावी लागते, पॉईंटशीर द्यावी लागते आणि हे लिहिण्या अगोदर तुम्हाला थोडा चांगल्या प्रकारे विचार करून हे लिहिणं गरजेचं आहे, कारण याच्यावरून तुमचे जास्तीत जास्त हे व्ही कमिशनला अप्रूव्हल होणं इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे ह्या गोष्टींना त्यांनी खूप महत्त्व देतात. त्यामुळे हे तुम्हाला व्यवस्थितपणे याच्यात ॲड करायचं आहे. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे की बिलिंग डिटेल्स तुम्ही नंतर पण देऊ शकता, पण तुम्ही इथे दिले तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल किंवा कंपनी असेल तर बँक ट्रान्सफर तुम्हाला इथं मेथड आहे. NFTs थ्रू तुम्हाला पेमेंट मिळतं. तुम्ही एखादं तुमचं अफिलिएटचं अर्निंग जे केलं असेल ते तुम्ही NFT थ्रू करू शकता, म्हणजे तुम्हाला भेटतं. त्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट नेम जे आहे ते द्यायचं आहे, अकाउंट नंबर द्यायचा आहे, बँक अकाउंट डिटेल द्यायचे आहे, तुमचे अकाउंट टाईप द्यायचं आहे, सेविंग आहे का करंट अकाउंट आहे, IFSC कोड महत्त्वाचा आहे आणि तुमचं पॅन नंबर पण महत्त्वाचा आहे. या दोन्ही तुम्हाला गोष्ट द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे की बँक डिटेल्सबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. तुम्हाला इथे जे
चूज युअर प्रिफर मोड ऑफ कॉन्टॅक्ट्स, कारण तुम्हाला हे फोन नंबर इथं सिलेक्ट करायचा आहे आणि ईमेल पण सिलेक्ट करायचा आहे, कारण ते कदाचित भरपूर वेळेला ते फोन करतात आणि फोन करून तुमच्याशी डिस्कस करतात आणि त्याच्यानंतरच ते अप्रुव्हल देतात. त्यामुळं तुम्हाला इथे फोन हे सिलेक्ट करायचं आहे. फोन इथे सिलेक्ट करायचा आहे. दुसरी ही महत्त्वाची माहिती आहे, ट्रॅफिक संदर्भात तुम्हाला योग्य पद्धतीने लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे इथं तुम्हाला तुमचा कंपनीचा ईमेल आय डी म्हणजे तुमच्या वेबसाईटचाच ईमेल आय डी इथे द्यायचा आहे. जीमेलचं दिलं तर जास्त वेळेला ते रिजेक्ट करतात, त्यामुळे तुम्हाला इथं वेबसाईटचा ईमेल आय डी द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या वेळेला तुमचा फॉर्म पूर्णपणे भरून होईल त्यावेळेस सबमिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थँक्यू असा मेसेज येईल आणि 2 ते 3 दिवस लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन किंवा असा कॉल येऊ शकतो आणि तो कॉल आल्यानंतर तुमचं अप्रुव्हल होऊ शकतं, किंवा न कॉल येता सुद्धा तुमची वेबसाईटचं त्यांनी सगळं व्यवस्थित डिटेल पाहिले तर ते अप्रुव्हल करून तुम्हाला ईमेलसुद्धा करू शकतात. त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही हे व्ही कमिशनला जॉईन करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं अर्निंग वाढवू शकता. आता ॲफिलिएट नेटवर्क किंवा ॲफिलिएट ज्या वेळेला आपण करत असतो, आपल्याला जर अर्निंग चांगलं वाढवायचं असेल तर ॲफिलिएटचे काही टर्मॅलॉजी आहेत त्याचा आपल्याला मदत होऊ शकते आणि आपण आपलं अर्निंग वाढवू शकतो. की ह्या टर्मॅलॉजी जर समजली तर आपण योग्य प्रकारे प्रोडक्ट निवडू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला कमाई होऊ शकते. ॲफिलिएट टर्मॅलॉजीमध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय की CPA, कॉस्ट पर ॲक्शन. एखाद्याने तुमच्या वेबसाईटवरती क्लिक केलं आणि ते क्लिक केल्यानंतर सेल्स हा पूर्ण झाला तर कॉस्ट पर ॲक्विजिशनप्रमाणे तुम्हाला कमिशन भेटतं. दुसरं आहे कॉस्ट पर सेलवरती तुम्हाला कमिशन मिळतं. तिसरं आहे EPM, अर्निंग पर 1000 इम्प्रेशन, म्हणजे 1000 इम्प्रेशन एखाद्या प्रोडक्टचे तुमच्या वेबसाईटवरती झाले तर त्याच्यावर तुम्हाला कमिशन भेटतं. तिसरं आहे EPC, अर्निंग पर क्लिक्स. अर्निंग पर क्लिक्समध्ये तुम्हाला कमिशन हे तुमचे जेवढ्या क्लिक्स होतील त्याच्या इक्वली डिवायडेड किंवा एकसारखे म्हणजे एकत्र करून तुम्हाला डिवाईड करून त्या क्लिक्स करून तुम्हाला त्याच्यातून अर्निंग भेटतं. त्यानंतर आहे CTR, म्हणजे क्लिक थ्रू रेट्स, म्हणजे जर 100 इम्प्रेशन झाले त्याच्यात किती क्लिक्स झाले तर ह्याला तुम्हाला CTRमध्ये तुम्हाला इन्कम किंवा कमिशन भेटत असतं. त्यानंतर आहे ऑनसाईट कन्व्हर्जन, जेव्हा नंबर ऑफ ग्रॉस इम्प्रेशनप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे तुम्हाला याच्यावरती कमिशन भेटत असतं. ह्या ज्या अफिलिएट टर्मॅलॉजी आहे तुम्हाला ह्या योग्य प्रकारे पहिला समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही ह्या समजल्यानंतर तुमच्या वेबसाईटचं जे निश आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचं अर्निंग याच्यातून वाढवू शकता. आता आपण जाणून घ्या की व्ही कमिशन तुम्हाला कसं पे करतं. व्ही कमिशन तुम्हाला 1000 रुपयाच्या वरती ज्या वेळेला तुमची रक्कम होऊन जाते कमिशनची त्यावेळेला तुम्हाला NFT किंवा RTGS थ्रू तुम्हाला पेमेंट करतं. कमीत कमी 1000 रुपीचा थ्रेशहोल्ड ज्याला म्हटलं जातो तो आहे याच्यामध्ये. त्यामुळे 1000 रुपयाचं तुमचं ॲफिलिएटचं इन्कम झाल्यानंतरच तुम्हाला याच्यातून पेमेंट मिळतं. तुम्हाला तुमच्या ॲफिलिएटच्या किती कमिशन झालेलं आहे किंवा एखाद्या ॲफिलिएटबद्दल तुम्हाला किती क्लिक्स झालेले आहेत ह्याचं संपूर्ण रिपोर्ट्स जे आहे तो तुम्ही पाहू शकता. त्यात आहे की ईच डे रिपोर्ट आहे, वीकली रिपोर्ट आहे, मंथ टू मंथ रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये मेन 3 महत्त्वाचे परफॉर्मन्स रिपोर्ट बघू शकता, कन्व्हर्जन रिपोर्ट्स बघू शकता आणि रेफरल रिपोर्ट्स तुम्ही बघू शकता. तर याचा फायदा तुम्हाला हे होतो की कोणत्या प्रोडक्ट तुमच्या वेबसाईटवरती चांगल्या प्रकारे चालतोय आणि तशा प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्ही जास्त ॲड करू शकता आणि तुम्ही तुमचं अर्निंग वाढवू शकता. हे रिपोर्ट्स तुम्हाला हेल्प करतात की जेणेकरून तुमचं वेबसाईटचं ट्रॅफिक आणि त्याच्या संदर्भातले जे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस असतील तुम्ही चांगल्या प्रकारे प्रमोट करून तुम्ही तुमचं इन्कम वाढवू शकता. मित्रांनो, महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे की आपण एखादे कोणतंही ॲफिलिएट नेटवर्क जॉईन करण्याअगोदर आपल्याला आपली वेबसाईट समजणं गरजेचं आहे. आपण वेबसाईट जर जॉईन केली, एखादं ॲफिलिएट जॉईन केलं आणि त्याच्यानंतर आपल्या निशशी रिलेटेड प्रोडक्ट नसेल आणि आपण ते तिथे प्रमोट करत असेल तर आपल्या युजरला त्याचा इफेक्ट होतो आणि आपले ट्रॅफिक कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे अशा वेळेला आपल्या निशच्या असलेले प्रोडक्ट्सच तुम्ही निवडावे आणि त्याच्यातूनच तुम्हाला चांगलं अर्निंग होऊ शकतं. तुमच्या निशचं जर एखादं ॲफिलिएट नेटवर्क नसेल तर तशा ॲफिलिएट नेटवर्कला न जॉईन केलेलं गरजेचं असतं, कारण तुमच्या व्हिजिटर्सला आणि तुमच्या वेबसाईटवर त्याचा चांगल्या प्रकारे म्हणण्यापेक्षा विविध प्रकारे इफेक्ट होऊ शकतो आणि तुमची वेबसाईट
त्याच्यातून चांगलं इन्कम करू नाही शकणार. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही ॲफिलिएट नेटवर्क निवडता त्यावेळेला तुम्हाला किंवा एखादे प्रोडक्ट निवडता त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणत्या प्रकारचं ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवरती येत आहे आणि कोणत्या प्रकारचा ब्लॉग तुमचा असेल किंवा कोणत्या प्रकारची तुमची वेबसाईट आहे. तर याच्यावरून निर्धारित झाल्यानंतर तुम्ही वी कमिशनचे प्रोडक्ट सिलेक्ट करू शकता आणि त्या सिलेक्ट केलेल्या प्रोडक्टवरून तुम्ही तुमचं अर्निंग वाढवू शकता. मित्रहो, आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी आहे जी वी कमिशन संदर्भातली की तुम्ही वी कमिशन जॉईन झाला आणि तुम्ही ॲफिलिएट नेटवर्कवरती काम नाही केलं तर ते तुमचं ॲफिलिएट नेटवर्क बंदसुद्धा करतात. कारण त्यांनी खूप या प्रत्येक गोष्टीला ट्रॅक करत असतात आणि त्या ट्रॅकिंगमध्ये तुम्ही जर चांगल्या प्रकारे तुमच्याकडनं रिटर्न्स भेटत नसतील तरी तुमचं ॲफिलिएट नेटवर्क बंद करूनसुद्धा टाकतात. त्यामुळे तुम्ही तुमचा ॲफिलिएटचा आय डी जर बंद व्हायचा नसेल तर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती चांगलं काम करावं लागणार आहे, चांगले ट्रॅफिक आणावं लागणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं चांगलं अर्निंग वाढवू शकताय. त्यामुळे वी कमिशन ही एक चांगली कंपनी आहे. ज्यावेळेला तुम्ही जॉईन करायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. कारण जॉईन करणं हा फक्त मोठो नसावा तर त्याच्यातून चांगलं अर्निंग करणं हे याच्यापासून मोठं असावा. तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून ट्रॅफिक करून तुम्ही चांगलं अर्निंग करू शकताय. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला सतत काम करत राहावं लागणार आहे याच्यावरती ज्यावेळेला तुम्ही जॉईन झाल्यानंतरसुद्धा आणि तुम्ही चांगल्या प्रकारे याच्यातून अर्निंग करू शकताय.